हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका म्हणजेच नक्षी आहे. तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर हा लग्नाच्या सिरीजमधला शेवटचा ब्लॉग आहे. सत्यनारायणाच्या पूजेच्या आदल्या दिवशी घरातील सगळेजण जेजुरीला जाऊन आले होते आणि जाताना रांजणगावचा गणपती आणि थेऊरचा गणपती पण केला होता. नक्षाचारी असल्यामुळे मी काही गेले नाही, त्यामुळे ते काही शूट झालं नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेचाच व्लॉग अपलोड करत आहे. तर छान असं गुरुजींनी पूजा वगैरे मांडली होती आणि दोघं जोडीने छान पूजेला बसले होते. घरात छान असं पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं पूजेमुळे. अगरबत्तीचा वगैरे छान वास येत होता आणि सगळे मन लावून पूजा बघत होते. पाहुणे मंडळी पण बोलवली होती, तर ते पण आलेले होते आणि ते पण पूजेमध्ये सामील झाले होते. तर गुरुजी मंत्र वगैरे पडत होते. सहित काठवड देवक अज्ञात गोत्र काय जाधवांचं भारद्वाज. ऐश्वर्य सकल मनोकामना सिद्ध्यर्थम मम विवाह निमित्तेन श्री सत्यनारायण देवता कृपाशीर्वाद ब्राह्मणद्वारा साक्ष सूर्यनारायण देवता साक्ष आराध्य देवा काय महागणपती देवता कलश नारायण देवता नवग्रह देवता सहित गोपाल कृष्ण भगवान देवता कृपाशीर्वाद निमित्तेन सत्यनारायण देवता पूजन म्हणून करते. समस्त योग नाव घ्यायचं आरती वसंताच्या आगमनाने कोकिळा करते गुंजन, आकाशरावांचे नाव घेऊन करते सत्यनारायणाचे पूजन. वा वा फर्स्ट निर्विघ्नं प्रणेदेव सर्वकार्ये ईश्वरदाः एकदन्ताय विघ्ने वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तः प्रचोदयात्. ओम स्वाहा महागणपति देवता आवाहनार्थ अक्षरसुपरि गणपति महागणपति देवता आवाहनार्थ अक्षरां समर्पयामि. गणपति नवामहे प्रियानन्वाः प्रियपति नवामहे निधिनान्वाः निधिपति नवामहे बसवमन आहनगानि गणपतिश्रीवरं ओम नमः शिवाय लक्ष्मीवाद्यां भवराते वारसवे नक्षत्राणि रूपं षण्व्यातं ईशान्यकान ईशानं हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव कर्ता शीतं धर्ता शीतं भ्राता परवर्ता शीतं समर्पयामि देवी देवताभ्यः श्रीचन्दनं चन्दनं दिव्यगन्धादिवो भक्त्यादिवृत्यामि देवाय परमात्मने त्राहि मनोर्यात् घोरा दीपज्योतिना धूपं दर्शयामि तथा च वीणा नैवेद्यं समर्प्य खलि वीणा केशवाय नमः स्वाहा ओम नारायण नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदाय नमः स्वाहा ओम विष्णवे नमः स्वाहा ओम स्वाहा त्रिविक्रमाय नमः स्वाहा ओम स्वाहा प्रद्युम्नाय नमः स्वाहा ओम स्वाहा अलोक्याय नमः स्वाहा. पूजा संपन्न झाल्यानंतर गुरुजींनी सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला लावले आणि लग्नाच्या दिवशी खूप घाईगडबड झाली होती, त्याच्यामुळं पाहुणे मंडळी जे पण होते त्यांना दोघांना आशीर्वाद घेता आले नव्हते. त्यामुळे आता सांगितलं होतं गुरुजींनी की जेवढे दिसतील तेवढ्या सगळ्यांचे पाय धरायचे आणि जे देतात काही म्हणजे पाया वगैरे पडल्यावरती पैसे वगैरे देतात, तर ते पण दोघांनी घ्यायचे असं गुरुजी हसत सांगत होते. आणि हे त्या दोघांचं सगळ्यांचे आशीर्वाद चालू होतं. सगळ्यांचा आशीर्वाद घेतल्यावर माझा पण आशीर्वाद घ्यायला आले होते दोघंजणं. तर एक करून सगळ्यांचा आशीर्वाद घेणं चालू होतं. त्यासोबत पैसे गोळा करणं पण चालू होतं दोघांचं. ब्राह्मण काका इथे सत्यनारायणाची गोष्ट सांगत होते. सगळेजण मन लावून ऐकत होते. सगळ्यांना माहीतच असेल ती कथा, त्यामुळे ते मी जास्त काही शूट घेतलं नाही त्याचं. आणि आपल्या लीलावती नामक सत्यमेव पत्नीला केलेला नवस सांगितला. लीलावती ज्यावेळेस सत्यनारायण आपल्याला आपत्य सुख देईन मुलबाळ देईल त्यावेळेस आपण सत्यनारायणाची पूजा किंवा असा नवस केला आहे. अशोक ही बिचारी साधनची पत्नी
सत्यनारायणदेवाच्या कृपासुरांकडे गर्भवती राहिली व 9 महिन्यातला अशी सुंदर एक मुलगी तिच्या कुठे जन्माला आली. त्यामुळे तिचे नाव कलावती ठेवण्यात आले, कारण ती चंद्राच्या कडेपर्यंत वाढू लागली. त्या साधन मात्र सत्यनारायणदेवा पूजेची आठवण झालेली नाही. पत्नीने आठवण केल्यानंतर आपण मुलीच्या लग्नात मोठी पूजा घालू असं तिने म्हणून अशी बायकोची समजूत केली. असो, पुढे मुलगी मोठी झाल्यानंतर तिचे लग्न कांचन नावाच्या नागरिकच्या एका युवकामध्ये करण्यात आलं. मोठ्या आनंदपूर्वक साधन तिचा विवाह करून दिलेला आहे. पण त्याही वेळेस सत्यनारायणदेवाची पूजा करायची विसरला, आठवणच राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यदेव रागवले की हा आहे का थोड्या दिवसामध्ये साधवाणी व्यापारासाठी जाव्या जय देव जय लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंडती नयना दास रामाचा वाटपाही सदना संकटी पावा विंदवाणी रक्षावेश्वर बलगद्वना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय योगे 28 विटेवरी उभा वामांगे रुक्माई तिचे शोभा पुंडलिकाची भीती प्रब्रह्मा देगा चरणी वाहे भीमा वृद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे वल्लभा देवता स्थाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे सने कामान् मह्यं कामेश्वर वै समुद्धातुं सुवेदाय श्रवणायां महाराजाय नमः कामप्रे विश्वे देवा सभा सरयति तत्पुरुषाय विद्महे वासुदेवाय वै तन्नो दन्तं प्रचोदयात् एक उद्या वडापाव खायला मोकळे मोठं घे ना देवी देवता 12 महिने भेटू म्हणा. महादेवाच्या पिंडीला बेलवाती वाकून अशोकरावांचं नाव घेते. सर्वांचा मांडव. पूजा झाल्यानंतर 5 जण सवासनी नवरीला हळदी कुंकू लावून घेत होते आणि जे तिच्या माहेरच्यांकडून जे कपडे वगैरे नवरीला घेऊन येतात तर ते देत होते. फुलं घ्या सध्या तुमचा फुला चालतोय लग्नाच्या वेळी जे मंगळसूत्र घालतात ते उलटं घालतात, म्हणजे हळदी कुंकू भरून, आणि ज्या दिवशी पूजा होते सत्यनारायणाची तर त्या दिवशी ते काढून सरळ केलं जातं. तर तेच मी करत होते. काढून परत सरळ करून तिच्या गळ्यामध्ये घालून दिलं. असं का करतात याचं रिझन तरी मला तरी माहीत नाही. कुणाला माहीत असेल असं का करतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा की उलटं का घालतात सुरुवातीलाच. आणि पूजा झाल्यावर आम्ही घरी जाणार होतो. पूजा वगैरे सत्यनारायणाची झाली आणि आम्ही आता परत माघारी रिटर्न जर्नी स्टार्ट केली आहे. नक्सला लग्नाच्या घाईमध्ये टायफॉइड पण झाला होता आणि पिशी पण काढल्या होत्या, तर त्याचं आज लास्ट इंजेक्शन पण होतं, ते पण दिलं. तुला इंजेक्शन घ्यायचं का? नाही म्हणतो. डॉक्टरच्या जागेला की रडतोय म्हणून त्याला कॅडबरी दिली आहे. पाठीमागं काकू बसली आहे. इकडं मोनू दादा आहे. इकडं का गाडी चालवतात. शेंगा बिंगा घेऊन चाललोय. शेवग्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा. पाहूया कशी होतीये रिटर्न जर्नी. घरी यायला आम्हाला 9 वाजले होते रात्रीचे, त्यामुळे त्या दिवशी काही शूट घेतलं नाही. आणि मी इतक्या दिवस घरी नव्हते तर कशी अवस्था झाली होती गॅलरीची. सगळे कपडे वगैरे बॅग खाली केल्या होत्या. सगळीकडं कपडे वगैरे फोल्ड करून ठेवले होते. जे धुवायचे होते ते धुवायला टाकले होते.
आणि घड्या वगैरे घालायला पण खूप सारे कपडे होते आणि मी 8-10 दिवस नव्हते तर घर एकदम असं घाण झालं होतं. सगळीकडे आज नुसते कपडे दिसत होते. नक्षचे तर खूप सारे कपडे होते धुवायला आणि त्यात पाऊस पण येतोय तर त्यामुळे मी असे खिडकीतच वाळायला घातले ते. त्यानंतर मला दळण वगैरे पण करायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी स्कूल स्टार्ट होणार होतं. तर मग दळण वगैरे करायला घेतलं मी थोडा पसारा वगैरे आवरून. 8 दिवसाची तयारी केली की आठवडाभर परत टेन्शन राहत नाही. त्यामुळे दळण वगैरे करून घेतलं आणि ते संध्याकाळी मला दळून पण आणायचं होतं आणि भाजीला वगैरे पण आणायचं होतं. नक्षचा पण मध्ये येत होता. सगळ्या घरात ज्वारी आणि गहू फेकले होते. दोन्ही पण दळणं करून घेतली होती. म्हटलं परत 8 दिवस टेन्शनच नको. तर आतापासून लग्नाचे जे व्हिडिओ होते ती लग्नाची सिरीज संपलेली आहे आणि तिथून पुढं आता बाकीचे व्हिडिओ येतील. खरं तर खूप लेट होतं आहे मला रोज व्हिडिओ पोस्ट करायला. स्कूलमुळे एडिटिंगला टाईमच भेटत नाही. पण मी होईल तेवढा प्रयत्न करते आहे की रोज व्हिडिओ तरी एडिटिंग करायला घेते आहे. पण तो अर्धा राहतो आहे आणि मग ते अपलोड करायला जमत नाही आहे. त्यामुळं खरंच सगळ्यांना मनापासून सॉरी. आणि लग्नाची सिरीज तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मला होईल तेवढं खूप सारं कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी अगदी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्षाचं मध्ये लुडबुड चालूच असतं कधी कुठं काही काम करायला घेतलं की. तर खूप छान मजा आली. 8-10 दिवस सुट्टी घेऊन गेलो होतो गावाकडे. खूप छान सारा एन्जॉय पण केला. त्यासोबत दुखणं पण घेऊन आलो. तर आता थोडंसं नक्षकडं पण लक्ष द्यावं लागेल. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.